नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोमवेदक विद्यामंदिर तळा इथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. निमित्त होतं स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचं. तळा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि संस्था चालकांनी एकत्र येत दादांच्या आठवणींना अनोखा उजाळा दिलाय. पाहूया याची सविस्तर रिपोर्ट. गोमवेदक विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे आणि मुख्याध्यापक श्री महादेव लोकरे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. महेंद्र शेठ कसबजे यांनी आपल्या भाषणात अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदावर असताना तळा शहराच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आणि केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले ते शाळेचे विद्यार्थी सई वावेकर, हर्ष लांबेगावे, हर्षवर्धन पवार, श्लोक शिर्के, शबनम गोठेकर, विवेक पडवळ, नैतिक पाटील आणि जयवर्धन जाधव या विद्यार्थ्यांनी अत्यंत भावुक आणि प्रभावी शब्दात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. दादांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचा जनसंपर्क यावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात श्री रोहित भागवत आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अत्यंत सुमधुर अशा प्रार्थना गीतानं झाली. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि भावुक झालं होतं. या संपूर्ण कार्यक्रमाचं उत्कृष्ट आणि बहारदार निवेदन मयुरी साळवी यांनी केलंय. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तळा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिलेली ही भावनिक आदरांजली सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरतीये. नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही, नेतृत्व म्हणजे असते जनतेची जबाबदारी. ज्याच्या विचारात विकास होता, ज्याच्या निर्णयात वेग होता आणि ज्याच्या कार्यात जनतेचा विश्वास होता, असे महाराष्ट्राचे महान लोकप्रिय नेते माननीय अजितदादा पवार. आज मला अशा व्यक्तिमत्वाविषयी बोलण्याची संधी मिळाली आहे ज्यांनी स्वतःचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला. एखाद्या नेत्याची ओळख त्याच्या भाषणाने होत नाही, तर ती होते त्याच्या कार्याने. आणि म्हणूनच अजितदादांचे नाव डोळ्यासमोर येतं ते वेगवान निर्णय घेणारे, शिस्तप्रिय, अभ्यासू आणि विकासाचा सर्वोच्च आदर करणारा नेता. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या अजितदादांनी सामाजिक जीवनात पाऊल ठेवले पण त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. दादांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली पण पदापेक्षा त्यांनी जबाबदारीला फेरी होते नाही. म्हणूनच आज अजितदादांनी स्वतःची ओळख कामाचा माणूस अशी बनवून घेतली. मित्रांनो, आज जर बारामतीचा उल्लेख केला तर डोळ्यासमोर फक्त एक शहर येत नाही, तर येतो विकासाचा उत्तम नमुना. आधुनिक रस्ते, विद्याप्रतिष्ठानसारखी उत्कृष्ट शैक्षणिक संस्थाने, शेतीसाठी सिंचने, महिलांसाठी संधी, उद्योग चालना या सर्व गोष्टींमुळे बारामती आज संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. दादांनी फक्त महाराष्ट्राचा विकास केला नाही अथवा बारामतीचा विकास केला नाही, तर दादांनी आपल्या तळ्यासारख्या गावाचाही विकास केला. दादांची विकास गंगा आपल्या तळा शहराला येऊन घेतली. त्यामध्ये त्यांनी तळा शहर पाणी पुरवठा योजना, नगरपंचायतीची नवीन इमारत करणे, तलावाचे सुशोभीकरण इत्यादी कामांना भरघोस निधी प्राप्त करून दिला. दादा नेहमी म्हणायचे, काम करा, शेवटी कामच बोलतं. हा विचार आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतो. आपण काय बोलतो त्यापेक्षा आपण किती मेहनत घेतो यावरच आपल्या यशाचे मोजमाप ठरले आहे. दादांचा एक सर्वोत्तम गुण म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. दादा वेळेचे व्यवस्थापन शिस्तीत व काटेकोरपणे करायचे. म्हणून त्यांच्याबद्दल बोलले जायचे की घड्याळाच्या काट्यावर काम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे माननीय अजितदादा पवार. मित्रांनो, आज विद्यार्थी म्हणून आपण अजितदादांकडून एक गोष्ट शिकूया. ध्येय निश्चित करा, वेळेची किंमत ओळखा, कामात सातत्य ठेवा, यशाला मेहनतीला पर्याय नाही. शेवटी एवढेच म्हणेन, नेतृत्व म्हणजे सत्ता नाही, नेतृत्व म्हणजे जबाबदारी. आणि ही जबाबदारी जो नेता प्रामाणिकपणे पार पाडतो तो कायम सर्वांच्या मनात राहतो. धन्यवाद. माननीय अजितदादा पवार यांना माझे विनम्र अभिवादन. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुमच्या समोर महाराष्ट्राचे एक खंबीर, धडाडीचे आणि अत्यंत शिस्तप्रिय नेते म्हणजे अजितदादा पवार यांच्या
जीवन प्रवासाबद्दल बोलणार आहे. एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपल्या अविरत कष्टाच्या आणि शिस्तीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात पाऊल ठेवले. मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित करण्याची आणि अभ्यासात शिस्त आणण्याची हीच खरी वेळ आहे. अजितदादांच्या जीवनातून हीच वेळेची शिस्त सर्वात आधी शिकायला मिळते. सकाळी अगदी पहाटेपासून त्यांचे काम सुरू होते. दिलेला शब्द पाळणे, वेळेचं पालन करणे हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता. दादांचा दुसरा सर्वात मोठा गुण म्हणजे कामावरची निष्ठा आणि स्पष्ट वक्तपणा. ते जसे बोलत होते तसे ते करून दाखवत होते. अशा महान नेत्यांना माझा विनम्र अभिवादन. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, मुसलमान्य वर्ग, शिक्षकवृंद, विविध जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, एखादा नेता त्याच्या पदामुळे मोठा होत नाही तर त्याच्या केलेल्या कार्यामुळे मोठा होतो. अशा आपल्या अजितदादा पवार, अजित आनंदराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला. लहानपणापासूनच सामान्य माणसाची परिस्थिती जवळून अनुभवल्यामुळे त्यांना सामान्य माणसाची परिस्थिती माहीत होती. अजितदादा पवार यांनी आपल्या राजकारणातील जीवनात अनेक महत्त्वाची स्थाने भूषवली होती व ते आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीवर कार्यरत होते. अजितदादा पवार हे फक्त एक नेते म्हणून ओळखले जात नाही, तर त्यांना त्यांची वेळेची शिस्त, त्यांच्या कामविकासासाठी धडपड अशा अनेक गोष्टींमुळे लोकांनी त्यांना दादा असे नाव दिले. पण दुर्दैवाने अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. पण शेवटी एवढंच सांगतो, पदे येतात जातात, सत्ता बदलते, काळही बदलतो, पण आपण केलेले कार्य लोकांच्या मनात तसेच राहते. धन्यवाद. मी अशा एका विषयाबद्दल बोलणार आहे ज्यांचे नाव सर्वांसमोर येताच एक खंबीर नेता म्हणून उभा राहतो. खंबीर नेता कोण असेल? खंबीर नेता म्हणून कोण असेल? अनंतराव पवार आणि आशाबाई पवार यांचे सुपुत्र, म्हणजे यांच्या पुढे जन्मलेला एक अनमोल रत्न अजितदादा पवार. अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला. 22 जुलै 1959 रोजी जन्म झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार, आई आशाबाई पवार आणि भाऊ श्रीनिवास पवार. त्यांचे घर कसे बघा, श्रीनिवास घर आणि दादा हे मोठे होते म्हणून त्यांना दादा म्हणत होते. आणि त्यांची एक बहीण होती दिव्यांग. आपल्यासारखे काय माहित नाही, पण पाय नसलेले, हात नसलेल्यांना आपण दिव्यांग म्हणतो. आणि अशी असणारी त्यांची बहीण, तसेच सुप्रिया सुळे ही त्यांची चुलत बहीण, या देखील आमदार होत आहे, अजूनही होत असेल. आणि शरदचंद्र पवार हे त्यांचे चुलते काँग्रेस पक्षाचे राष्ट्र नेते आणि सर्वात मोठे आणि ते शरदचंद्र पवार. तर अजितदादा पवार यांचा जन्म 22 जुलै 1960 रोजी झाला. ते लहानच वयात असताना त्यांना शिक्षण, आरोग्य आणि ऊर्जा निर्मितीची चांगली ओढ होती आणि त्या शिक्षणात त्यांनी राजकारण कसे करावे, काय करावे याबद्दल थोडीशी शिक्षकांकडून माहिती घेतली. अजित पवार यांनी 1991 साली एक मतदारसंघ लढवला, तो म्हणजे आमदारकीचा, आणि ते आमदार झाले 1991 साली. आमदार झाले 1985 साली सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तर अजितदादा पवार यांचा प्रवास सांगितला ना, तर आमदार पासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत, उपमुख्यमंत्र्यापर्यंत, माझ्याकडून चुकून झालं मुख्यमंत्री, ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या समाजाविरुद्ध जर आपल्याला काही त्रास होत असेल, गरिबांना काही चुकी अनर्थ होत असेल तर त्या विरुद्ध लढण्याचं त्यांची क्षमता होती आणि ते खूप लढत राहिले. अजितदादा पवार हे माननीय मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे.
महाराष्ट्र राज्य या राज्याला भारत देशात एक नंबर भारत चांगला भारतामध्ये चांगलं कसं बनवता येईल महाराष्ट्र राज्याला याची प्रेरणा म्हणजे याचे स्रोत त्यांच्या मनात आले आणि त्यांनी ते चालू ठेवले. ते म्हणत होते आता स्वर्गात आता ते एक दिवस 28 जानेवारी अशी काही तो डेट आहे. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अजितदादा पवार आपल्या सर्वांना सोडून गेले. असा माणूस खंबीर नेता जो समाजासाठी लढत होता, अशा नेत्यामागेच का असेल तर अजितदादा पवार विमानातून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत एक स्त्री म्हणजेच त्या विमान चालिका आणि 3 माणसं होती. ती चालत होती तेव्हा विमान अपघात झाला आणि अजितदादा पवार आपल्याला सोडून गेले. आपल्या महाराष्ट्रातलं ते एक दुःखदायी दिवस होता तो, आणि तो दुःखदायी दिवस 28 जानेवारी 2026. विमान अपघात जर झाला नसता तर दादा वाचले असते. आता दादांपासून एक प्रेरणा घ्यायची मुलांना. आपण जर राजकारणात उतरलो तर स्वच्छता त्यांची आवड होती ती सांगतो मी. स्वच्छता, झाडे लावणे आणि एक म्हणजे वेळेचं पालन करणारे नेते असे असणारे अजितदादा पवार, ही प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. झाडे जगवा, झाडे लावा, स्वच्छता ठेवा म्हणून सुनेत्राताईंनी झाडे लावली या वर्षी आणि तो प्रकल्प पुढे चालवला. अजितदादा पवार हे आपल्यासाठी महाराष्ट्रातील खंबीर नेता होते. ते 28 जानेवारी रोजी घरी गेले तरी मुलांना आपल्याला त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या पदावर जर आपण गेलो ना तर ती प्रेरणा घेऊन आपण ते काम करायला पाहिजे. पहाटे 5 वाजता उठून चालत होता माणूस कसा टाईट, अरे डोळे कधी असे वाटलं नाही की या माणसाला झोप येते की डोळे जागे राहतात. आणि तो माणूस त्यांचा विवाह सुनेत्रा पवारांशी झाला. सुनेत्रा पवारांचा त्यांना 2 मुलं होती, जय पवार आणि पार्थ पवार. जय पवार आणि पार्थ पवार या दोघांनाही त्यांनी छान अशी शिस्त आणि चांगले ज्ञान दिले. आणि असा नेता आपल्या मुलांना ज्ञान, संस्कार, चांगले राजकर्ते बनवत आहे. आणि अशा नेत्याची ढाल म्हणून सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदावर आहे आणि उपमुख्यमंत्री पदाचं चांगलं कार्य करत आहे. आणि पहिली उपमुख्यमंत्री असेल अशा सुनेत्रा पवार मी दादांची प्रेरणा घेतली असावी असं मला वाटतं. आणि असे दादा आपले सोडून गेले, देव दरबारात गेले, देवाच्या घरात गेले. आणि दादांना मी दादांना विनम्र अभिवादन करतो, पुनश्च अभिवादन करतो. धन्यवाद. आज मी तुम्हाला अजित पवार यांच्याबद्दल काय 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. प्रथमतः अजित पवार यांच्या प्रतिमेस मी वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव आशाताई पवार व त्यांच्या वडिलांचे नाव अनंतराव पवार असे होते. दादांनी आपले प्राथमिक शिक्षण बारामतीच्या बालविकासमध्ये पूर्ण केले. नंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या हायस्कूलमध्ये दादांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दादांनी विल्सन हायस्कूलमध्ये आपल्या 10वीच्या ऍडमिशन घेतले. परंतु राजकारणात पास होणारे अजितदादा 10वीच्या परीक्षेत नापास झाले. परंतु त्यांनी परीक्षा पुन्हा देऊन तो विषय सोडवला. नंतर कोल्हापूरच्या एका कॉलेजमध्ये दादांनी बीकॉम साठी ऍडमिशन घेतले. परंतु त्यांनी बीकॉमच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा दिली नाही म्हणून त्यांचे पदवीचे शिक्षण अर्धवटच राहिले, कारण त्यांचे वडील वारले. अजितदादा पवार यांनी सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून समाजकारणात आणि राजकारणात उतरले. 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातून दादा निवडून आले. नंतर
आपली पहिली लोकसभेची निवडणूक लढवली. अवघ्या 32व्या वर्षाच्या अजितदादांनी त्या निवडणुकीत चांगले यश मिळवले. 1991 मध्ये दादा खासदार झाले. नंतर बारामतीच्या विधानसभेची निवडणूक दादाने लढवली आणि त्या निवडणुकीत ते आमदार झाले. इथूनच खऱ्या अर्थाने दादांचा राजकारणात सक्रिय झाला. शरद पवार अजितदादांनी शरद पवारांकडून राजकारणाचे धडे मिळवले. शरद पवारांचा असलेला पाठिंबा, बारामतीत त्यांचे असलेले वर्चस्व, नेतृत्व बघून या सगळ्या जोरावर दादांनी खूप वेगवेगळी पदं मिळवली. विरोधी पक्षनेते, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री ते उपमुख्यमंत्री अशी वेगवेगळे पदं ते सांभाळत होते. ग्राम विकास, पाणी पुरवठा आणि अर्थमंत्री असे वेगवेगळे पदभार देखील त्यांनी सांभाळले. उच्च दर्जाचे स्टँड ते MIDC पर्यंत दादांनी बारामतीचा विकास केला. त्यासोबत दादांनी पिंपरी चिंचवडचाही तेवढाच विकास केला. म्हणून पिंपरी चिंचवडचे लोक दादांना पिंपरी चिंचवडचे शिल्पकार मानतात. दादांनी 2023ला बंड पुकारून महायुतीत सामील झाले. दादा वेगवेगळ्या पदांवर काम करायचे, पण त्यांना जो आवडता पद होता म्हणजे तो अर्थशास्त्र. दादांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री असल्याची शपथ घेतली होती. पण त्यांचं आयुष्य 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस एवढेच होते. 28 जानेवारी 2026 बारामती विमानतळावर उतरताना एका भीषण विमान अपघातात दादांचा मृत्यू झाला. अशा या थोर नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी नैतिक पाटील. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे आणि आज मी तुम्हाला अजितदादा पवार यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे, जी तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. अजितदादा पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांची आई श्री आशाताई पवार व त्यांचे वडील अनंतराव पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका होते. अजितदादा पवारांचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्रात झाले. त्यांचा विवाह सुमित्रा पवार यांच्याशी झाले. पार्थ पवार आणि जय पवार ही त्यांची 2 मुले आहेत. अजितदादा पवार त्यांचे काका शरद पवार यांच्या विरुद्ध बंड घालून देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यपदाची शपथ घेतली. ते सरकार अवघ्या 80 तासात कोसळले. 28 जानेवारी 2026 रोजी एका भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जयवर्धन बाबासाहेब जाधव. मी इयत्ता 6वी शिकते. सन्माननीय व्यासपीठावर आधारित गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अजित पवार यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अजित पवार हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहिल्यानगर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अजित अनंतराव पवार होते. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाकेबाज आणि शिस्तबद्ध नेते होते. त्याला आपण दादा म्हणून ओळखतो. ते पहाटे लवकर उठून काम करणे, बैठका घेणे यासाठी प्रसिद्ध होते. ते नेहमी स्पष्टबद्ध होते. जनतेच्या हितासाठी
त्यांनी अधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना कडक शब्दात सुनावत असे. ते नेहमी भाषणात म्हणायचे, मी कामाचाच माणूस आहे आणि कामासाठीच बाहेर गेले असताना विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी त्यांचे निधन झाले. शेवटी इतकंच बोलून जातो, दादा ते दादाच होते, त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व होणे शक्य नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आदरणीय व्यासपीठावरील गुरुजनवर्ग आणि माझ्या देशबंधूंनो, आज आपण सर्वजण एक अशा व्यक्तीसाठी जमलो आहोत, ते म्हणजे अजितदादा पवार. लाडके नेते, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय अजित अनंतराव पवार उर्फ दादा. त्यांच्या जयंतीनिमित्त येथे एकत्र आलो आहोत. शब्द दिला की तो होणारच आणि काम चोख होणारच, हा त्यांचा महाराष्ट्र राजकारणात आणि प्रशासनात दबदबा होता. ते नाव म्हणजे अजितदादा पवार. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अतिशय ग्राउंड लेवल पासून सुरू केली, म्हणजेच ग्रामीण भागातून सुरू केली. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि जलसंपदा मंत्रीपद अतिशय कार्यक्षमतेने सांभाळले. आज दादा जरी आपल्या भौतिक स्वरूपात नसले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेले अभूतपूर्व योगदान आणि त्यांचे विचारपूर्व आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात. लोकसेवेचा आणि विकासाचा वारसा पुढे नेणे हाच त्यांना खरी आदरांजली असेल. असा या महान महाराष्ट्राच्या ध्येयवेड्या आणि कर्तव्यपरायण लोकनेत्याला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजितदादा अनंतराव पवार यांच्या कामामुळे, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आज महाराष्ट्र शासनाला असा निर्णय घ्यावा लागला की यांची जयंती सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी ऑफिसमध्ये घेण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला गेला. याचीच कार्याची पोचपावती कामाचा माणूस म्हणून आपण आज ती शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे साजरी करीत आहोत. त्यातल्या कित्येकांनी अजितदादा पवार बघितले असतील, कारण त्या 2-3 वर्षामध्ये अजितदादा पवार तळ्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी 14 कोटीचा प्रकल्प त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि तो का पाण्याचा प्रकल्प मला वाटतं 2 ते 4 महिन्यात गणपतीपर्यंत सर्वांना पाण्याची योजना, तळ्यातल्या जनतेला पाणी चांगल्या प्रकारे मिळेल, रोज पाणी मिळेल, असा हा कामाचा माणूस 5 जानेवारी 1926 रोजी तळ्यामध्ये आला. आपल्या तळ्याचं नगरपालिकेचं कार्यालय हे जुनं ग्रामपंचायतचं कार्यालय होतं, मग त्या कार्यालय सुसज्ज व्हावं, माझं तळा चांगलं व्हावं, यासाठी त्यांनी 8 कोटीचा निधी टाकला आणि अर्थमंत्री असल्यामुळे त्याच दिवशी 4 कोटी त्यांच्या सहीने आपल्या नगरपंचायतमध्ये जमा झाले. ते काय त्याचं नगरपालिकेचं सुद्धा कामाचं प्रयोजन आता सुरू आहे. तेही काम चांगलं मार्गस्थ लागेल. आणि आमच्या चंडिका मंदिरचे काही विश्वस्त पदाधिकारी गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी चंडिका मंदिराला 1 कोटी रुपये कबूल केले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी तो प्रयत्न आम्हाला करावा लागेल आणि तेही काम होईल. असं केल्यानंतर कुणाला रिटा हाती परत न पाठवणारा हा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आज आपल्यात नाही आहे, पण त्यांनी आठवण म्हणून आपल्या तळ्यासाठी चांगली विधायक कामं केलेली आहेत. त्याच्या आज आपण जयंती साजरी करत आहोत. त्यांच्याबद्दल आपल्या या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं मनोगतातून भाषण केलं आणि अशा भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना
या अजितदादांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक वही बक्षीस देणार आहोत की त्याची प्रेरणा बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळाली आणि त्यांनी आपल्या साळवी मॅडम येऊन सांगतील त्याप्रमाणे समोर यायचं आहे आणि त्यांचं बक्षीस त्यांनी लगेच घेऊन जायचं आहे. पुढल्या वेळी आणखीन अशाच नेत्यांचा कार्यक्रम होईल तेव्हा निरनिराळ्या स्पर्धेमध्ये किंवा अक्षरलेखनमध्ये किंवा चित्रकलेमध्ये किंवा गायनामध्ये चांगल्या प्रकारे उज्ज्वल करावं अशी मी तुम्हाला अजितदादांच्या या जयंतीनिमित्त तुम्हाला मी सांगत आहे आणि त्याची पूर्तता आपण कराल अशी आशा बाळगतो आणि आजचा कार्यक्रम बक्षीस देऊन संपला आणि सर्वजण उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.